आणि यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये होत असलेल्या चर्चेसंबंधातली बातमी आहे। पाकिस्तान चर्चेसाठी दाखल झालेल्या इराणी पथकाने मोठा संदेश जारी केलाय। अमेरिका फर्स्ट या पथकाची चर्चा होऊ घातलेली आहे, त्यामुळे तोडगा निघण्याची अपेक्षा आहे। मात्र त्याऐवजी इस्रायल फर्स्ट मंडळ असता तर तोडगा अजिबात निघाला नसता असं इराणनं म्हटलेलं आहे। तोडगा निघाला नसता तर आमचे हल्ले हे अधिक विनाशकारी झाले असते असं देखील इराणनं म्हटलंय। आणि इराणचा अमेरिकेवरती विश्वास नाही असं अराघची यांनी म्हटलेलं आहे। जर्मन परराष्ट्र मंत्र्यांची इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा झालेली आहे। इराणचा चर्चेदरम्यान अमेरिकेवरती कोणताही विश्वास नाही। अमेरिकेने चर्चेच्या टेबलावरती नेहमीच विश्वासघात केलाय असं देखील अराघची यांनी म्हटलेलं आहे। आणि अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये पोहोचलेले आहेत। अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीर मुनीर यांनी स्वागत केलं। दरम्यान जेडी व्हान्स यांच्यासोबत विटकॉफ कुशनर इस्लामाबादमध्ये पोहोचलेत। दरम्यान पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळासोबत स्वतंत्र भेट घेणार आहेत। त्यानंतर दोन्ही देशांचं शिष्टमंडळ हे एकमेकांसोबत बैठक करतील। दरम्यान दोन्ही देशांमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ हे आज आणि उद्या 2 दिवस चालण्याची शक्यता आहे। इराणकडून शांती वार्तेबाबतच्या मागण्या पाकिस्तानी शिष्टमंडळाकडे सध्या गेलेल्या आहेत। शांती वार्तेमध्ये लेबनॉनचा देखील समावेश करा अशी आग्रही मागणी ही इराणनं केलेली असं कळतंय। तर ही चर्चा सुरू झालेली आहे आणि चर्चेमध्ये कोण कोण आहे आपण जाणून घेऊयात। अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स, मध्य आशियाचे दूत स्टीव्ह विटकॉफ, ट्रम्प यांचे माजी सल्लागार जेरड कुशनेर, त्याचबरोबर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि संसदेचे अध्यक्ष बाघेर खलिबाफ हे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। आणि त्याचबरोबर पाकिस्तानात ही चर्चा सध्या होते आणि त्याचमुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि सेनादल प्रमुख असीम मुनीर हे देखील या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। आणि दरम्यान होर्मुझची सामुद्रधुनी हा शांती चर्चेमधला महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। चर्चेसाठी इराण होर्मुझला सर्वात मोठं हत्यार करण्याच्या तयारीमध्ये आहे। होर्मुझवरती इराणनं टोल लावू नये अशी अमेरिकेची भूमिका आहे, तर होर्मुझच्या सामुद्रधुनीवरती टोल लावण्यावरती इराण मात्र ठाम असल्याचे दिसतंय। अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार चीन पुढील काही आठवड्यामध्ये इराणला नवी हवाई संरक्षण प्रणाली देण्याच्या तयारीत आहे। अमेरिकन मीडियानं हे वृत्त दिलेलं आहे। अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धविरामाबाबत चीननं मध्यस्थी केल्याचा दावा करण्यात येतोय। पुढील महिन्यामध्ये जिनपिंग आणि ट्रम्प यांची देखील भेट ही प्रस्तावित आहे आणि त्यामध्येच आता चीन इराणला हवाई संरक्षण प्रणाली देण्याच्या तयारीमध्ये असल्यामुळे चीन दुटप्पी भूमिका खेळत आहे का असा देखील सवाल उपस्थित होतोय। चीन ही शस्त्रसामुग्री थेट इराणला न देता तिसऱ्या देशाच्या माध्यमामधून देण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आहे। ही प्रणाली मॅनपॅड्स या नावानं ओळखली जाते। खांद्यांवरून डागता येतील अशी क्षेपणास्त्र यामध्ये वापरली जातात। ही शस्त्र कमी उंचीवरती उडणाऱ्या विमानांसाठी मोठा धोका ठरू शकतात। वॉशिंग्टनमधील चीनी दूतावासानं या सगळ्या आरोपांचा इन्कार केलेला आहे। कोणत्याही संघर्षातील पक्षाला शस्त्र पुरवठा केलेला नाही असं चीननं म्हटलंय। तर गुप्तचर अहवालानुसार इराण हा युद्धविरामाचा फायदा घेत आपल्या शस्त्रसाठ्याची पुनर्बांधणी करत आहे आणि त्यासाठी चीनसारख्या देशाची मदत घेत आहे असा संशय हा व्यक्त केला जातोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।